बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला। ढगफुटीसारख्या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताशी आलेलं सोयाबीन आणि कपाशीचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। या प्रचंड पावसामुळे शेती जलमय झाली आहे। बीडमधील पूरस्थितीचा 6 गावांना फटका बसलाय। यावेळी स्थानिक प्रशासनाने मुख्यमंत्री आणि आमदार सुरेश धस यांच्याशी संपर्क करून एअरलिफ्टसाठी मागणी केली होती। यानुसार 4 ठिकाणाहून एकूण 52 लोकांना सुखरूप बाहेर काढले। अहिल्यानगरमधील शहाजापूर गावातील सोमेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं। पुराचं पाणी शिरल्याने मंदिराचं नुकसान झालंय। अचानक आलेल्या पुरामुळे गुराख्यांचा गावाशी संपर्क तुटला। गोंदियात पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। धान पिकासाठी हे पाऊस वरदान ठरणार असल्याचं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवस गोंदिया जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर जिल्ह्याला कालपासून जोरदार पावसानं झोडपलंय। अहिल्यानगरमधील पाथर्डी मार्गावरील घाटामध्ये दरड कोसळल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे करंजी घाटातून वाट काढताना चालकांची कसरत होते। वाशिम रिसोडमधील अनेक गावांना मुसळधार पावसानं झोडपलंय। यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी या खरीप पिकांचं नुकसान झालंय। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नाशिक जिल्ह्यातील येवरा शहरासह परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय तर खरीप हंगामाला उभारी मिळणार आहे। पनवेलमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। गाढी नदी किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेक कुटुंब संकटात सापडली। खाडीच्या किनाऱ्यावरील 100 ते 125 घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे। 200 नागरिकांना महापालिकेच्या उर्दू शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले। पुण्याच्या थेऊर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलं। पुरामध्ये 70 नागरिक अडकले होते। या नागरिकांना रात्री उशिरा रेस्क्यू ऑपरेशन करत वाचवण्यात आलं। मात्र या पुरामध्ये 36 शेळ्यांचा मृत्यू झालाय। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीत पावसामुळे दगडी नदीला पूर आलाय। यामुळे निम्म गाव जलमय झालंय। उपकेंद्र, घरं आणि शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली। यामुळे पिकांच्या नुकसानासह अनेक ठिकाणी जमिनीची माती वाहून गेली आहे। सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। बोरी नदी ओव्हरफ्लो झाल्यानं आंदेवाडी गावाचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसामुळे रुग्णांना बैलगाडीतून रुग्णालयात हलवण्याची वेळ आली।